चल उद्या सकाळी निघूया गावाकडे. The next morning. मित्रांनो, आम्हाला निघायला सकाळचे 7 वाजले होते आणि आम्ही ट्रिपल सीट एका स्कूटीवर निघालो आहोत आमच्या गावाला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये चिंचपूर पांगुळ या ठिकाणी. आम्हाला लागली होती सकाळ सकाळ भूक. मग आम्ही बोललो कुठेतरी नाश्ता करूया आपण सगळेजण. बारक्याला म्हणलं जा रे पे कर. बारक्या म्हणलं पैसे नाहीत बाबा. बोललो जाऊ दे ठीक आहे चल मी भरतो. नंतर मग बसलो आम्ही एका ठिकाणी चहा वगैरे प्यायला, जरा इडली सांबार वगैरे खायला. त्याला बोललो मेन्यू कार्डमध्ये काय आहे बाबा. तो बोलला थांबा आणतो साहेब. बाजूवाल्याला बघून आम्हाला पण भूक लागली. आणलं मग त्याने इडली सांबार. आम्ही दाबून खाल्लं एकदम मस्तपैकी. नदीचा व्ह्यू बघून एकदम मन तृप्त झालं. गावाकडचं वातावरण एकदम राजस्थानच्या वाळवंटासारखं झालं होतं. हिरवं हिरवं नाही तर एकदम लाल 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 लाल. हा माणूस स्टँड खाली घेऊन चालत होता गाडी. पडला वगैरे असता त्याला लागला असता याला. याला आम्ही सांगायला गेलो हा काय ऐकतच नव्हता. शेवटी ऐकलं बाबा त्याने आणि आम्ही पुढे त्याच्या निघालो. तर तो भाई आता पाठीमागून येईन आणि आम्हाला ओव्हरटेक करत बसला. हे बघा पाठीमागून येऊन पुढे आला लगेच ओव्हरटेक करायला. अरे बाबा जरा जरा थंडा वगैरे घे. तर त्या भाईने आमचं न ऐकता गाडी सुसाट पळवली. दुपारचे 2 वाजले होते मित्रांनो आणि लय भूक लागली होती. तर बोललो चला जेवणावरती आता डाव मारूया. वे पार्टी कोरडा पार्टी रोहन. फायनली मित्रांनो आम्ही आमच्या घरी पोहोचलो आहोत. आजी आजोबाला वाट बघत होते घरी येण्याची आमची. आता आजी आजोबाकडे जाऊया. भाई इकडे रायडिंगगिरी करायला लागला. आपला वेली वगैरे मारायला लागलाय छोटा. आपल्या भावांना बोललो चला उन्हाच्या कारामध्ये जरा उसाचा रस पिऊया. तर आम्ही उसाचा रस पिण्यासाठी बसलो आहोत. तर हे बघा आला उसाचा रस आणि गरम वातावरणामुळे थंड उसाचा रस घेतला. दुसऱ्या दिवशी मित्रांनो बोललो चला निघूया मोठ्या देवीचं दर्शन करूया.
तर आम्ही तिघे भाऊ निघालोत मोठ्या देवीचं दर्शन करायला. एवढंच काढतो. मंदिरावरून सगळीकडे व्ह्यू घेतला. बोललो मोठ्या देवीचा एखादा फोटो भेटला तर बघूया, फोटो किंवा व्हिडिओ. पण काय कोणत्याच कोपऱ्यातून फोटो व्हिडिओ काय भेटला नाही. मग आता बोललो दुसऱ्या कोपऱ्यातून बघूया, ह्या कोपऱ्यातून होतंय का, भेटतंय का. तर मग हळूहळू करून गेलो पुढे आणि झूम करून बघितलं तर एक चांगला फोटो आपल्याला दिसत आहे बघा. एकदम प्रॉपर आई दिसली आहे आपल्याला, मोठा देवी आई. संध्याकाळी 7 वाजले की सगळे आपापल्या घरी जाऊन झोपतात. संध्याकाळी गावामध्ये काय कुत्रं पण दिसत नाही. आपला पैलवान लागला सकाळ सकाळ आंघोळ करायला. हे बघा, पाईप घ्यायला लागला पाठीवर मारून. थंड पाणी. हा मस्त वाटते. इथं पण फोटो आंघोळ झालं, बोललो चला जुन्या गावात दर्शन घेऊन येऊया मालिक साहेबाचं आणि शनी देवाचं. शहरीचे कार्टे आलेले आहेत. व्हिडिओ व्हिडिओ दिसते तर ती फिलिंग मला यायला लागली माहिती का. हा ना, मोठ्या पोलिसांची अशी व्हिडिओ काढणार फिलिंग यायला लागली. घे पुढे दरवाजा जवळ लाव. आता दर्शन वगैरे झालं आमचं सगळ्यांचं. तर दर्शन वगैरे झालं, आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार आहोत परत मुंबईकडे. चला पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया आम्ही कसे मुंबईला गेलो आणि पुढे काय काय घडलं ते सगळं.